सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। कर्जमाफीच्या विषयावरती राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात, पावसाळी अधिवेशनात बराच वादंग झाला, पण अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती भाषण केलं। त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आकडेवारी दिली आणि कर्जमाफीच्या विषयावरती विधिमंडळाच्या चर्चेपुरता तरी पडदा पडलाय असं वातावरण तयार झालेलं आहे। प्रश्न असा आहे, जेव्हा राज्य सरकार म्हणत आहे की 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी आम्ही देणार आहोत, तेव्हा खरंच राज्य सरकार 34,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेसाठी खर्च करणार आहे का? त्याची विभागणी नेमकी कशी असणार आहे? त्याची काही पोटफोड त्या आकडेवारीची मुख्यमंत्री वेळोवेळी करतील का? हाही प्रश्नच आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 2009 ते 2016 या काळात जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी मिळणार आहे। 1.5 लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर OTS योजना बँकांमार्फत राबवली जाणार आहे। तसंच जे नियमित कर्जदार आहेत किंवा नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा 25,000 रुपयाची सवलत देऊ केली जाणार आहे। त्याचबरोबर कालच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी हेही जाहीर केलं की 2016 मध्ये ज्यांच्या कर्जांचं पुनर्गठन झालं त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ आम्ही देणार आहोत। त्यामुळं रकमेमध्ये 10,000 कोटी रुपयांची वाढ होणार आहे। मुख्यमंत्री बरंच बोलले, पण सर्वांचा आक्षेप आहे तो अंमलबजावणीला घेऊन ऑनलाईन अर्ज देत आहात, तो ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडनं भरून घ्यायचा, त्यासाठी 26,000 सेवा केंद्र राज्य सरकार शेतकऱ्यांना पुरवणार आहे। सेतू सारखं केंद्रसुद्धा अनेक ठिकाणी कार्यरत असतं आणि म्हणूनच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कर्जमाफी द्या, कशीही द्या, ऑनलाईन अर्ज भरून द्या, पण कधी नेमकी देणार आहात त्याची तारीख तुम्ही सांगा। एवढंच नाही तर त्याचा लाभ आम्हाला खरंच मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे। म्हणूनच आपण मुख्यमंत्री जे काही काल महत्त्वाचं बोलले त्या 3-4 मुद्द्यांवरती आज सांगोपांग चर्चा या चर्चेमध्ये करणार आहोत। मी पाहुण्यांची ओळख करून देण्यापूर्वी आपला आजचा सवाल सांगतो। आपला आजचा सवाल पहा, कर्जमाफीवरच्या मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं शेतकऱ्यांचं समाधान होईल का? या आपल्या आजच्या सवालमध्ये महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपल्याला नेहमीप्रमाणे सविस्तर चर्चा करायची आहे। आज चर्चेसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक वसंतराव शिंदे, तसंच आपल्यासोबत स्टुडिओमध्ये द वीक या देशातल्या सर्वाधिक खपाच्या साप्ताहिकाचे स्पेशल करस्पॉन्डंट निरंजन टकले आहेत। तसंच आपल्यासोबत सुकाणू समितीचे समन्वयक डॉक्टर अजित नवले सुद्धा आहेत। मी सर्व पाहुण्यांचं या चर्चेत स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो ती अजित नवले यांच्यापासून। पण त्याआधी मुख्यमंत्री एकूणच कर्जमाफीला घेऊन जे लाभधारक शेतकरी आहेत त्यांच्याविषयी काय म्हणाले ते पाहणार आहोत। आपण 1.5 लाखापर्यंतचा निकष टाकला, याचं कारण काय आहे? राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता, जेवढे खर्च करू शकता, याचं एक लिमिटेशन आहे। आणि मग या लिमिटेशनमध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला तर तुमच्याजवळ जर 10 रुपये आहे तर या 10 रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे? जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे, मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे, मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे, उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे। त्या तत्वावर या 44 लाख थकीत लोकांपैकी 1.5 लाखाचा आकडा केल्यानंतर 36 लाख लोक म्हणजे 82% लोक, 82% शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे, त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे। त्यानंतर 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये जी आपण OTS म्हटलेलं आहे ती प्रॅक्टिकल OTS योजना सरकारची नाही, म्हणजे ती बँकांची OTS नाही आहे। बँकांच्या OTS मध्ये हेअर कट असतो, यात हेअर कट नाही, आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय। त्यामुळे आपण आता जे 1.5 ते 2 लाख आहेत
याच्यामध्ये किती शेतकरी आहेत? 3 लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत, 1.5 ते 2 लाखामध्ये. म्हणजे कोणाचं 1,60,000 रुपये, कोणाचं 1,70,000 रुपये, कोणाचं 1,75,000 रुपये. म्हणजे त्यांना 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे. त्याच्यानंतर आपण जर 2 ते 2.5 लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत 1.5 लाख शेतकरी आहेत. म्हणजे ज्यांना 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये भरल्यानंतर त्यांचाही 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे. आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला, 3.5 ते 4 लाखामध्ये 37,000 शेतकरी आहेत, 4 ते 4.5 लाखामध्ये 26,000 शेतकरी आहेत, आणि 4.5 ते 5 लाखामध्ये 35,000 शेतकरी आहेत. त्यामुळे या 44,000 शेतकऱ्यांपैकी अगदी 5 लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला, त्यांनाही 1.5 लाख रुपये आपण देऊ, तरी देखील राज्यातले फक्त 46,000 शेतकरी असे उरतात की ज्यांचं 5 लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहेत. बाकी या 44 लाखापैकी सगळे शेतकरी 46,000 जर सोडले तर ह्याही 46,000 ते लागू आहे. पण कदाचित त्यांना असं वाटेल 1.5 लाखाकरता कशाला करायची. मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका. खात्यात भरून टाका हे याकरता आपण OTS का म्हटलं? समजा 3 लाख रुपयाचं कर्ज आहे, 1.5 लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी 1.5 लाख भरले नाही, तर हे 1.5 लाख त्याच्या व्याजात वसूल होऊन जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्जबाजारी राहील. आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे, आता मी परवा SLBC घेतली, बँकांना विनंती केली, हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचे हप्ते पाळून द्या. सुरुवातीचे हप्ते त्याचे घ्या, शेवटचे हप्ते आमचे घ्या. तुमचं अकाउंट सेटल होईल. त्याला जर 2-3 वर्षाचे हप्ते मिळाले तर तो ते पैसे भरू शकेल आणि त्यातनं तो देखील या कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेर येईल. आणि म्हणून हे जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर गेलेले 44 लाख खातेदार आहेत, त्यांना त्या सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. जे 44 लाख थकबाकीदार शेतकरी आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे, त्यांना ही कर्जमाफी कशा पद्धतीनं दिली जाणार आहे, बँकांचे हप्ते कसे पाडून दिले गेलेले आहेत, हे सविस्तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे. पण यावरती सर्वांचंच समाधान झालेलं नाही आहे. विधिमंडळात सर्व पक्षांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. ठीक आहे, विधिमंडळात हा मार्ग सुटला असेल किंवा यावर तोडगा निघाला असं आपण जाहीर करू, पण सुकाणू समितीला अजूनही आक्षेप आहे. मी थेट जातोय डॉक्टर अजित नवले यांच्याकडं. डॉक्टर अजित नवले, मुख्यमंत्र्यांनी जे आता विवेचन केलं ते तुम्हाला पटलेलं नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे संस्थात्मक कर्जाच्या चौकटीतून बाहेर पडलेले थकबाकीदार 44 लाख शेतकरी आहेत, त्यांना आपल्याला परत त्या चौकटीत आणायचं आहे, म्हणजे परत त्यांना कर्ज घेण्यासाठी पात्र करायचं आहे. म्हणून ही कर्जमाफी आहे. आणि तुमची मागणी आहे की सरसकट कर्जमाफी दिलीच पाहिजे, त्याचा 7/12 कोरा झालाच पाहिजे. त्याचीसुद्धा व्याख्या सरकारच्या पद्धतीनं कशी 7/12 कोरा करण्याची आहे तीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी काल सांगितली. पण एकूणच मुख्यमंत्री जे बोलले त्यावर तुमचं समाधान का नाही? सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी कर्ज पुनर्गठित केलेल्या शेतकऱ्यांबद्दल जी भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या कर्जमाफीची घोषणा होते आहे, तर त्याचं सुकाणू समितीच्या वतीने मी स्वागत करतो. सुकाणू समितीची आणि आपल्यासारख्या सर्वच माणसांची ज्यांना शेतकऱ्यांबद्दल प्रेम आहे, तर त्यांची ही मागणी राहिलेली होती की हे पुनर्गठित शेतकरी जे आहेत ते संकटग्रस्त आहेत आणि त्यामुळे त्यांना दिलासा दिला पाहिजे. या निमित्ताने आपल्या सर्वांची ही मागणी मान्य झाली आहे आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे, तर त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री महोदयांनी दुसरा जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की नियमित जे कर्जदार शेतकरी आहेत तर त्यांच्या बाबत मात्र सरकारची ती ऐपत नसल्यामुळे त्यांना काही लाभ देता येत नाहीये. मी आपल्याला या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की ज्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत याचं जर स्टॅटिस्टिकल अनालिसिस आपण जर केलं तर आपल्या असं लक्षात येईल की ज्या शेतकऱ्यांवर जास्त कर्ज आहे ते 4 लाखाचं आहे, 5 लाखाचं आहे, 7 लाखाचं आहे, 10 लाखाचं आहे, तो जास्त डिस्ट्रेसमध्ये आहे आणि त्याची सगळ्या प्रकारची मार्गाची कोंडी झाल्यामुळे तो आत्महत्यांकडे ढकलला जातोय.
आणि म्हणून नियमित कर्ज भरणारे आणि हे अधिक कर्ज असणारे जे शेतकरी आहेत यांना दिलासा दिल्याशिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, ही बाब समजून घेण्याची गरज आहे. बँकिंग सिस्टीम बद्दल माननीय मुख्यमंत्री बोलतायत आणि ते असं म्हणतायत की बाबा ही सिस्टीम लोकांना समजते की नाही, अशा पद्धतीची काही कॉमेंट्स ते करतात. मला हे सांगितलं पाहिजे की हे नवं जुनं करणारे जे काही शेतकरी आहेत त्यांना शेती परवडत नसताना सुद्धा वेगवेगळ्या मार्गातून ते पैसे उपलब्ध करतात. 31 मार्चला ते पैसे नेऊन भरतात आणि त्याच्यामुळे सोसायट्या जगतात, त्याच्यामुळे सहकारी बँका जगतात. त्यांनी जर हे पैसे भरले नसते तर ह्या बँका कोलमडून पडल्या असत्या आणि म्हणून ते संकटग्रस्त शेतकरी आहेत. उलट त्यांनी ह्या बँका वाचवण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि म्हणून हे जे काही 46 लाख असे शेतकरी आहेत ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे तर यांना फायदा दिला पाहिजे, ही सुकाणू समितीची पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. शेवटचा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की ह्या सगळ्या आमच्या योजनांमुळे 44 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. हे पुन्हा एकदा चुकीचं विधान करतायत. कारण शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जसा पीक कर्जाचा बोजा असतो तशाच प्रकारे पतसंस्थांचे बोजे असतात, त्याच प्रकारे जे काही इतर कर्ज आहेत, मग ते शेतीपूरक कर्ज आहे, अवजारांचं कर्ज आहे, विमुपालनाचं कर्ज आहे, यांचे सुद्धा बोजे हे त्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर असतात आणि त्यामुळे त्यांचं हे विधान पटण्याजोगं नाही. जोपर्यंत पीक कर्जाच्या व्यतिरिक्त विमुपालनाचं आहे, पॉली हाऊसचं आहे, अवजारांचं आहे, ह्या कर्जांचा विचार होत नाही आणि त्याचबरोबर सावकारांकडून घेतलेल्या कर्जांचा विचार होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. आपल्या लक्षात मी आणून देईन की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये संस्थात्मकरित्या मिळणारं कर्जाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथला शेतकरी हे सावकारी कर्जामुळे त्रस्त आहे आणि म्हणून या सगळ्याचा विचार करणारी एक योजना ही महाराष्ट्राच्या सरकारने आणायला पाहिजे, अशी सुकाणू समितीची मागणी आहे. ठीक आहे. सुकाणू समिती आपल्या मागणीवरती ठाम आहे, त्यांचा आंदोलनाचा पुन्हा इशारा आहेच. त्याबाबत ते काही फेरनिर्णय घेतात का हेही पुढच्या काळात आपल्याला कळणार आहे. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेकनंतर आपल्यासोबत वसंतराव शिंदे आणि निरंजन टकले आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी जे काल भाषण केलेलं आहे आणि ज्यामध्ये त्यांनी कर्जमाफी योजना कशी आम्ही शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवत आहोत याचा सविस्तर असं विवेचन केलेलं आहे, त्यावर या दोघांचं काय भाष्य आहे ते घेणार आहे, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत वसंतराव शिंदे आहेत. सर, मुख्यमंत्री जे काही बोलले ते आधीसुद्धा सारखं आलेलं आहे. फक्त पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांसाठी आता पुन्हा या योजनेमध्ये स्थान आहे, तेही सहभागी आहेत, हे त्यांनी नव्यानं सांगितलेलं आहे. पुनर्गठन सोडून बाकीचं जे ते नव्यानं सांगतायत किंवा अशा पद्धतीनं या योजनेची अंमलबजावणी होईल, तर तुमचा अनुभव काय सांगतो आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणामधली काही विसंगती तुम्हाला दिसते का? राज्य शासनाने पहिल्यांदा थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकीदार असताना सुद्धा 10,000 रुपये देण्याची घोषणा केली. ती 14 जून 2017ला केली आणि 28 जून 2017ला ही योजना जाहीर केली. पहिल्या 10,000ची मदत करण्याच्या अनुषंगाने जे काही GR काढला त्याच्यामध्ये एवढ्या अटी शर्ती टाकल्या की त्यांनी ते 28/6 2017च्या GRमध्ये दुरुस्त केल्या. त्यानंतर त्यांनी 1 जुलै 2017, 5 जुलै 2017, त्याचबरोबर 14 जुलै 2017, 20 जुलै 2017 अशा पद्धतीनं वेळोवेळी GR काढून त्यांनी जाहीर केलेल्या योजनेतल्या दुरुस्त्या केल्या. अशा पद्धतीने जर शासन एखादी योजना जाहीर करत असेल त्याच्याबद्दल शेतकऱ्याच्या मनात किंवा कुठल्याही लाभार्थीच्या मनात शंका निर्माण होणं साहजिक आहे. तशीच परिस्थिती आज या ज्या पद्धतीनं कर्जमाफी मागणीचा अर्ज करा आणि त्याची माहिती भरा हे देत असताना साशंकता निर्माण होत चालली. सर, हे 10,000 रुपयाची जी योजना होती त्याच्या लाभार्थ्यांची संख्या फक्त 3200 निघाली. त्याचं कारण असं आहे की 10,000ची योजना घेताना ज्या अटी शर्ती घातल्या आणि ज्या बँकांना यांनी आदेश दिले त्यावेळेला गव्हर्मेंट शासनानं थक हमी देतो म्हणून सांगितलं, पण प्रत्यक्षात मात्र शासनानं थक हमी दिली नाही.
त्याविषयी मुख्यमंत्री खूप चोरून बोलतायत आणि त्यांच्या ती थकं विवेचनामध्ये. आम्ही आत्ता दिली आणि त्यासाठी तोपर्यंत तो कालावधी निघून गेलेला होता. हां. त्यासाठी अशा पत्तीचा कर्जपुरवठा 10,000चा करण्यासाठी शेतकऱ्यांना त्या पिकाच्या अनुषंगानं, खरीप पिकाच्या अनुषंगानं आता त्याची मुदत त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. ह्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये, आता खरीप पिकाची ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी पेरणी झाली आणि ज्या ठिकाणी दुष्काळ आहे तिथे काही पेरणी होणार नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये फारसं वाटप होण्याची शक्यता नाही. त्यामुळं अनेक बँकांनी, म्हणजे सहकारी बँका असतील किंवा राष्ट्रीयकृत बँकांनी याचा 10,000चं कर्जाचं शेतकऱ्यांना वाटप केलं नाही. त्यामुळे साहजिकच याचं वाटप अपेक्षित त्यांनी धरलं होतं तशी मदत शेतकऱ्यांना झाली. त्यावर मुख्यमंत्री असं म्हणाले, काही सहकारी बँकांनी आम्हाला मदत केली नाही, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही कारण ते हायकोर्टात, सुप्रीम कोर्टापर्यंत जातात. असं जर का मुख्यमंत्री हतबल होऊन बोलत असतील तर काय म्हणायचं? सहकारी जिल्हा बँकांच्या बाबतीत किती प्रेम आहे शासनाचं हे जग जाहीर आहे. त्याच्यावरती अधिक वाच्यता करण्यात काय अर्थ नाही. त्यांनी जमा केलेले पैसेसुद्धा जेव्हा रिझर्व्ह बँकेनं 6-6 महिने घेतले नाहीत तेव्हा जिल्हा बँकेवरच्या प्रेमाची बाब ही सर्वश्रुत आहे. पण याच्यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा जिल्हा बँकेनं अतिशय महत्त्वाचा वाटला. जेव्हा पैसे द्यायचे तेव्हा या संदर्भात जिल्हा बँकेकडे तेवढा निधीसुद्धा उपलब्ध असण्याची आवश्यकता होती. मधल्या काळात राज्य बँकेनं 500-550 कोटीची फक्त जिल्हा बँकांना मदत केली. तीसुद्धा ज्या जिल्हा बँका नाबार्डकडून कर्ज घेण्यास अपात्र आहेत त्याच जिल्हा बँकांना केली. दुसरी बाब अशी आहे की गव्हर्नमेंट गॅरंटीही मिळाली नसल्यामुळं जिल्हा बँकांनी कर्ज वाटप करण्याचा हात आखडता घेतला. त्याचं कारण असं, यापूर्वी राज्य बँक असेल किंवा जिल्हा बँक असेल यांना शासनाच्या थकहमीवरती दिलेली कर्ज जेव्हा थकीत झाली आणि थकहमी जेव्हा इन्व्होक केली गेली तेव्हा शासनानं त्याचे पैसे काही वेळेत दिलेले नाही, अद्यापही दिलेले नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीचं संशयास्पद किंवा ज्याला हे म्हणू आपण एक प्रकारची साशंकता जिल्हा बँकेच्या मनात असल्यामुळे याने दिले नाही. तोच विचार इतर व्यापारी बँकांनी केला. पण सर, आता जे मुख्यमंत्री म्हणतात की जे 44 लाख थकबाकीदार शेतकरी आहेत ज्यांना आम्ही खऱ्या अर्थानं या कर्जमाफीचा लाभ देणार आहोत आणि त्यांनी सांगितलं, आपण बघितलं कसं कसं देणार आहोत, त्यांच्या बोलण्यात आणि अंमलबजावणीमध्ये त्या 10,000वरनं आपल्याला विसंगती लक्षात आलेली आहे. इथून पुढे ते होणार नाही यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, किंवा मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ते असायला हवं होतं? आता तसं पाहायला गेलं तर कालचं जर मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकलं तर त्यांनी मनाची तयारी केलेली दिसते शेतकऱ्यांना माफी द्यावी आणि खरोखरच पैसे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्या पद्धतीने त्यांनी योजना तर मांडलेली आहे. आता या योजनेची अंमलबजावणी करत असताना ज्या गोष्टींचा त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला त्यामध्ये साधारणतः त्यांनी 1.5 लाखाच्या वर कर्ज थकबाकी असलेल्या किंवा कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा उल्लेख केला. असे शेतकरीसुद्धा 5.5 लाखाच्या वरती आहेत. असे शेतकरीसुद्धा 1.5 लाखापासून ते 5 लाखाच्या वरपर्यंत 5,92,000 शेतकरी आहेत आणि यांना त्यापैकी 44,000 म्हणजे ज्यांचं कर्ज 5 लाखाच्या वरती आहे त्यांना कर्ज द्यायचं की नाही, माफीची योजनेत द्यायची, सवलत द्यायची की नाही, हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. म्हणून त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला की त्यांनी बँकांना वन टाईम सेटलमेंटचा प्रपोजल द्यायला सांगितलेलं आहे. वन टाईम सेटलमेंटचं प्रपोजल देत असताना अशी योजना सहकारी बँकाच्या पुरतं जर बोलायचं झालं किंवा कुठल्याही बँकेच्या म्हणजे व्यापारी बँकेच्या बोलायचं झालं तर सहकारी बँकांना अशी वन टाईम सेटलमेंटची योजना तयार करावी लागते. त्यासाठी सहकार खाते विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्या योजनेनुसार किती व्याज, किती कर्ज सोडून देणार या संदर्भातली ते निश्चित स्वरूपाची आकडेवारी प्रमाण निश्चित करावं लागतं आणि त्यामध्ये त्यास नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी घ्यायची जबाबदारी, देण्याची जबाबदारी शासन जर करत असेल तर काही जिल्हा बँका किंवा काही व्यापारी बँका या अनुषंगानं निश्चितपणे विचार करतील. कारण एक गोष्ट ह्याच्यामध्ये सत्य आहे की जे पैसे आज NPA खाली गेलेले आहेत आणि ते पैसे सहजासहजी वसूल होणं शक्य नाही, ते जर मिळत असतील तर निश्चितपणे ही जी कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांना लाभदायक होऊ शकते. परंतु यामध्ये जो शेतकऱ्याकडून जे 1.5 लाखाच्या वरती जे कर्जदार शेतकरी आहे यांच्याकडून जो कर्ज वसुलीचा तो त्यांनी जी मुदत वाढवून दिलेली आहे 31 जुलैपर्यंत त्यांनी कर्ज भरणा करतील त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. अजून या संदर्भातली आकडेवारी काही
अवेलेबल झालेली नाही. परंतु यामध्ये ज्यांची कर्ज थोडी असतील त्यांनी भरणा केलेली आहेत, पण ज्यांची कर्ज 3-4 लाखाच्या वरती आहेत त्यांनी अद्यापही कर्ज भरणा केलेला नाही. त्यामुळे ह्या कर्जास ते अपात्रच ठरतील अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री कितीही दावा करत असले की अगदी काटेकोर अंमलबजावणी करून आणि 34,000 कोटी रुपयामधला पै खर्च करून आम्ही शेतकऱ्यांना बिनदिक्कत त्यांच्या लाभाची कर्जमाफी योजना देऊ, तर ते होताना दिसत नाही. कारण ज्या पद्धतीनं फियास्को किंवा जी योजना फसली 10,000 रुपयांच्या आगाऊ हप्त्याच्या मदतीची, त्यावरनं कर्जमाफीतही असंच काही होऊ शकतं अशी शंकेची पाल ही सर्वांच्याच मनामध्ये चुकचुकते आहे. मुख्यमंत्र्यांनी कितीही दावा केला की आपण विधिमंडळात विरोधी पक्षांना शांत केलं आहे, तुर्तास वेळ मारून नेली आहे, तरी घोडा मैदान पुढं आहे. कारण कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्यांना त्यांच्या दारात पोचवायचा आहे. एक मोठं आव्हान सरकारसमोर आहे. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेकनंतर आपल्यासोबत निरंजन टकले आहेत. त्यांना मी पुनर्गठन केलेले जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांना आता फायदा होणार असं जे मुख्यमंत्री म्हणत आहेत त्यावरती विचारणार आहे, पण ब्रेकनंतर. नमस्कार. मुख्यमंत्री त्यांच्या भाषणामध्ये 2016मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन झालं त्या शेतकऱ्यांचा सुद्धा आपण समावेश करणार आहोत हे त्यांनी जाहीर केलं आणि सर्व सभागृहांनी त्यांचं अभिनंदन केलं. नेमकं पुनर्गठन केलेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत ते काय म्हणाले ते पाहूया. तो म्हणजे पुनर्गठित शेतकऱ्याचा, आणि हा मुद्दा योग्य आहे. पुनर्गठन ज्यांचं झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना दुहेरी मार आहे. याचं कारण त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवून अडचणीच्या काळामध्ये आपल्या कर्जाचं पुनर्गठन करून घेतलं. त्यांचं पुनर्गठन झाल्यामुळे त्यांचं जे पीक कर्ज होतं ते मुदत कर्जामध्ये रूपांतरित झालं आणि त्यांना नव्याने पीक कर्ज मिळालं. त्यामुळे आता ते दुहेरी कर्जात फसले. जरी आपण हे सरकार आल्यानंतर या मुदत कर्जामध्ये 6% इंटरेस्ट सबवेन्शन दिलं, पहिला हप्ता भरण्याचा निर्णय आपण केला, तरी देखील त्याच्यावर त्याचा ताण हा निश्चितपणे पडणार आहे. आणि म्हणून हे जे पुनर्गठित शेतकरी आहेत याच्यामध्येही 2 आपल्याला त्यात भाग दिसतात. जे जुने पुनर्गठित शेतकरी आहेत त्यांच्या पुनर्गठनानंतर ते पुन्हा डिफॉल्टमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांचं पीक कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत समाविष्ट आहेत. त्यांचं मुदत कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत ते समाविष्ट आहेत. पण काही अशी आहेत की जे डिफॉल्टमध्ये गेलेले नाहीत, पण त्यांचं जे 2016 साली पुनर्गठन झालं त्यामुळे त्यांच्यावर जो दुहेरी मार आहे आणि म्हणून त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांचंही 1.5 लाखापर्यंतचं कर्ज रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल. आपल्यासोबत पत्रकार निरंजन टकले आहेत. निरंजन, हा एक चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांनी या भाषणामध्ये घेतलेला आहे आणि तोच सर्वात चांगला निर्णय होता, म्हणून सर्वांनी बाकं वाजवून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. पण तरीसुद्धा पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतही काही गोष्टी राहतात ज्यांचं निरसन होणं गरजेचं आहे. हो, निश्चितपणाने. पहिली गोष्ट तर अशी आहे की याच्या आधीची जी घोषणा होती, म्हणजे जसं आत्ता आपण ऐकलं की आत्तापर्यंत 1 GR निघाला आणि मग त्याच्या दुरुस्तीसाठी 5 GR निघाले, तसं 28 जूनला मुख्यमंत्र्यांनी याची फायनल शेवटची अनाऊन्समेंट केलेली होती आणि त्या अनाऊन्समेंटनंतर त्यावेळेला या पुनर्गठित शेतकऱ्यांचा समावेश केलेला नव्हता. तोपर्यंत 2016पर्यंतचेच शेतकरी त्यात समाविष्ट केलेले होते. वास्तवातली परिस्थिती अशी होती की गेल्या वर्षी बँकांचे NPA कमी आहेत हे दाखवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना असं सांगितलं की तुम्ही डिफॉल्टर्समध्ये जाऊ नये यासाठी तुम्ही आता तुमच्या कर्जाचं पुनर्गठन करून घ्या. याच्याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेतल्या होत्या, बैठका घेतल्या होत्या. नाशिक जिल्ह्यात दादा भुसे स्वतः फिरले होते, गिरीश महाजनांनी सभा घेतल्या होत्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी आहे नाही ते मोडून तोडून, म्हणजे काही शेतकऱ्यांना मी भेटलो ज्यावेळेला फॅक्ट फाइंडिंगसाठी गेलो तर म्हणजे बायकोचा शेवटचा दागिना मोडला,
टायर विकले, ट्रॅक्टर बंद करून ठेवला पण ते पुनर्गठन करून घ्यायचं, यासाठी असे प्रकार झाले. हे पुनर्गठन त्यावेळेला त्यांनी करून घेतलं आणि आता त्यांच्या लक्षात आलं की आपण मात्र याच्यामध्ये नाही आहोत या पात्रतेमध्ये. तर ही जी सगळी पात्रता, अपात्रता, तत्वता, अंशता हे जे सगळे प्रकार चालले होते यात याच्यामधून वंचित राहत होते. यातला दुसरा भाग असा आहे की मुख्यमंत्री तेच बोलत असताना असं म्हटले की याच्यातली ज्यांची मोठी कर्ज आहेत, 2 लाखापेक्षा जास्त, 2.5-3 लाखापेक्षा, 4 लाखपेक्षा, 5पेक्षा, त्यांच्याबद्दल आम्ही SLBCची मीटिंग घेतली आणि त्यांना असं सांगितलं की यांना हप्ते पाडून द्या. आता हे मुख्यमंत्री बँकांना सांगू शकतात का हप्ते पाडून द्या? हप्ते पाडून द्या म्हणजे रिस्ट्रक्चर करून द्या त्यांचं रिपेमेंट. आता रिपेमेंट रिस्ट्रक्चर करून द्या हे मुख्यमंत्री सांगू शकतात का? तर आत्ता जसं आपण पाहिलं की सहकारी बँकांकडून जर का हे करून घ्यायचं असेल तर याच्याबद्दल सहकार खात्यांनी पहिल्यांदा सहकार मंत्र्यांनी तसे आदेश काढायला हवेत, त्याचं रिस्ट्रक्चरिंगचं स्ट्रक्चर ठरवायला हवं, त्यासाठी RBI नाबार्डची परमिशन घ्यायला हवी, त्यासाठी म्हणजे पुन्हा केंद्र सरकार यायला हवं. या व्यतिरिक्त राष्ट्रीयकृत बँकांचं जे कर्ज आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये मी पाहिलं बँक ऑफ महाराष्ट्राने बाहेर बोर्ड लावले होते की कर्जमाफीबद्दल विचारणा करू नये, असे बोर्डच बँकांच्या बाहेर लावून ठेवलेले होते. तिथं त्यांनी काय करायचं? 80% आजही 80% कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकांचं आहे असंच सांगितलं जात आहे. आणि मग राष्ट्रीयकृत बँकांना हप्ते पाडून द्या हे ते कोणाच्या आदेशावरून करतील? आणि ते करण्यासाठी मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्र शासन काय करणार आहे? अर्थमंत्रालय त्यांच्या भाषणात जास्त पाहिजे, हे जास्त हवं होतं की ते आम्ही कसं आता करून देऊ आणि किती कालावधीत करून देऊ. हे सगळं अनिश्चित आहे. म्हणजे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे, तसं ही जी घोषणा आहे तसं कर्ज माफी देऊ पण ती तारीख कधी असेल हे सांगता येत नाही. वसंतराव शिंदे, मला या प्रश्नाला जोडून म्हणजे मी पुन्हा येतोच. सध्या 14 जिल्हा बँका आपण ह्या राष्ट्रीयकृत किंवा व्यापारी बँकांना किंवा खाजगी बँकांना दत्तक दिलेले आहेत की तुम्ही तिथल्या जिल्ह्यांचे त्या जिल्ह्यांचे व्यवहार बघा. आता मला सांगा, ह्या राष्ट्रीयकृत बँका किंवा व्यापारी बँका ज्या आता किंवा ग्रामीण बँक ह्या बँका राज्य सरकारचं किती ऐकणार आहे? हे सगळं OTS योजना असेल, हप्ते पाडणं असेल, पुनर्गठित झालेल्या शेतकऱ्यांनाही फायदा देणं असेल, किती ऐकणार? आणि त्यांनी ऐकावं यासाठी राज्य सरकार किती पेनिट्रेट करू शकतं? खाजगी बँका किंवा व्यापारी बँकावरती नियंत्रण हे प्रामुख्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असतं. राज्य शासनाने एखादी योजना जाहीर केली किंवा त्यांची राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजनेची काही ओब्लिगेशन्स जर व्यापारी बँकावर टाकली तर संबंधीची परवानगी किंवा तत्संबंधी योजनेच्या अनुषंगानं रिझर्व्ह बँकेशी त्यांना बोलावं लागतं, त्यांची संमती घ्यावी लागते. दत्तक ज्या जिल्हा बँका दत्तक घेण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली, पण दत्तक योजनेचं पुढं काय झालं याची वाच्यता गेल्या काही दीड महिन्यात झाली नाही. कुठेही वाच्यता झाली नाही. आता जे बोललं जातं आहे ते प्रामुख्याने जे आता ज्या SLBC कमिटीच्या मीटिंगचा परवाच्या झालेला उल्लेख करण्यात आला त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी प्रामुख्यानं हा आग्रह धरलेला दिसतो आहे, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा व्यापारी बँका असतील की जी कर्ज 1.5 लाखापेक्षा जास्त आहेत त्या कर्जाचं तुम्ही वन टाईम सेटलमेंट करा आणि काही पैसे काही व्याज सोडा किंवा हे करा. तर या गोष्टीलासुद्धा अजूनही बँकांनी संमती दिलेली नाही. त्यामुळं 1.5 लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जाच्या अनुषंगानं कर्जमाफी कितपत मिळेल याबद्दलची साशंकता मी मगाशीही बोलून दाखवली की याला व्यापारी बँकांचीसुद्धा सहमती नाही आहे. याला व्यापारी बँकाची कारण संपूर्ण माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये व्यापारी बँकाचा उल्लेखही आलेला नाही आहे. जिल्हा सहकारी बँकाकडं किंवा सहकारी बँकाच्या माध्यमातून जो कर्ज पुरवठा केला जातो तो साधारणतः आता 40 ते 25% आलेला आहे. बरोबर. बाकीचा कर्ज पुरवठा हा व्यापारी बँका किंवा खाजगी बँका RRBच्या मार्फत केला जातो. तेव्हा या संदर्भात स्पष्टता आल्याशिवाय हे कर्जमाफी होत नाही आहे. मग अशी डॉक्टर नवले साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, अजून ही सरसकट मध्यम मुदत कर्ज माफ केल्याची बोललं जाते. वेळोवेळी जी चर्चाही आपल्या चॅनलवरती आपण केली की या मध्यम मुदत कर्जामध्ये जी काही शेतीच्या अनुषंगानं शेतीपूरक व्यवसायासाठी किंवा ट्रॅक्टर घेण्यासाठी, विहीर खोदण्यासाठी किंवा काही इतर अनुषंगिक सपोर्टिंग ॲग्रिकल्चर योजनासाठी जी कर्ज घेतली त्याचा अंतर्भाव यात आहे की नाही.
जेव्हा सरसकट म्हणतायत तेव्हा आम्ही असं शेतकरी समजून चालत की आपली कर्ज माफ झाली. बरोबर आहे. पण प्रत्यक्षात मात्र डॉक्टर नवले साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, जे पीक कर्ज आहे ते जेव्हा पुनर्गठित केलं जातं तेव्हा मध्यम मुदत कर्ज म्हटलं जातं. मग हे मध्यम मुदत कर्ज आहे का बाकीचेही कर्ज त्याचं अंतर्भूत आहेत याची स्पष्टता पुनर्गठित शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना तसं त्यांनी उल्लेख केला मध्यम मुदतीचा कर्जाचा. पण जेव्हा ते पीक कर्जाविषयीच्या मुख्य कर्जमाफी योजनेविषयी बोलत होते तेव्हा त्यांनी तो उल्लेख जाणीवपूर्वक टाळलेला आहे किंवा केलेला नाही. एक्झॅक्टली. मध्यम मुदतीच्या कर्जाचा हा एक गोंधळाचाच मुद्दा आहे. अजित नवले, हा गोंधळाचा मुद्दा आहेच. बरोबर आहे सर. मुख्यमंत्री हे त्याच्याबद्दल नक्कीच गोंधळ निर्माण करतायत. आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की त्यांनी JR मध्ये असा उल्लेख केलाय की मध्यम मुदतीचं कर्ज आम्ही माफ करणार. पण मी मागेही सांगितलं आपल्या चॅनलवर, मी आताही परत सांगतो की हे शुद्धीपत्रक काढतील आणि त्याच्यामध्ये पुनर्गठित मध्यम मुदतीचं कर्ज आम्ही माफ करणार असं शुद्धीपत्रक काढून फक्त तो मध्यम मुदतीचा शब्द हा पुनर्गठित कर्जाला लागू करतील हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो. त्याची चाल जे त्यांच्या भाषणातूनही काल दिसलेला आहे. एक्झॅक्टली दिसलेला आहे. आणखीन एक मुद्दा मला आपल्या चर्चेत क्लिअर करण्याची आवश्यकता वाटते आहे. मगाशी निरंजन जे बोलत होते, आपल्याला पुनर्गठित कर्ज आणि नवजुनं कर्ज याच्यामध्ये फरक प्रेक्षकांना समजून सांगितला पाहिजे. बरोबर. हे जे नवजुनं करणारे जे कर्जदार शेतकरी आहेत ते निरंजनजींनी सांगितल्याप्रमाणे सोनं नाणं गहाण टाकून हे पीक कर्ज आहे ज्याची मुदत 1 वर्षाची असते, ते कर्ज भरतात आणि त्याच्या बदल्यामध्ये व्याजाची सवलत मिळवतात आणि पुन्हा ते 1 वर्षाचं कर्ज उचलतात. ते कर्जाचं नवजुनं करणारे शेतकरी आहेत. पुनर्गठित शेतकरी आणि हे नवजुनं करणारे शेतकरी वेगळे आहेत. ते नाही म्हणत. त्यामुळे सरकार जे म्हणतंय की आम्ही पुनर्गठित शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, त्याच्यामध्ये या नवजुनं करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश नाही. आणि ही फार मोठी चिंतेची बाब आहे. कारण नवजुनं करणारे जे शेतकरी आहेत ते त्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये 46 लाख शेतकरी इतके आहे आणि हे सगळे वंचित राहणार आहे. तो मोठा असंतोष या शेतकऱ्यांच्या डोक्यात आहे आणि त्यांचा सवाल आहे की आम्ही नवजुनं केलं, त्यातून आम्ही आमच्या सोसायट्या वाचवल्या, जिल्हा बँका वाचवल्या, आम्ही पाप केलं का, आम्ही चूक केली का, आम्हाला ही शिक्षा का सरकार देतंय, हा प्रश्न त्यांच्या मनात आहे आणि तो फार उद्रेकाचा मुद्दा असणार आहे. अगदी बरोबर आहे. बोला सर, तुम्हाला काय म्हणा. यामध्ये एक पुनर्गठित कर्जाच्या अनुषंगानं एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देतो आणि ह्या योजनेच्या अनुषंगाने तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा कर्ज पुनर्गठित जेव्हा 2016 सालचं जे थकीत कर्ज पुनर्गठित करण्यात आलं तेव्हा कर्ज पुनर्गठित करत असताना याची मुदत 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत असते. मग ह्या पुनर्गठित कर्ज करत असताना हे जे 5 वर्षाचे 5 हप्ते बांधून दिले नाहीत ना, आणि जर 5 हप्ते बांधून दिले असतील तर 17पर्यंतच कर्ज माफ होईल. पुढचे 4 हप्त्याचं काय, ते काही थकीत राहत होत नाही आहे. ते कर्ज हप्ते जर बांधून दिले नसतील तर हे सगळं घेतील त्याच्यात. जर 5 वर्ष बांधून दिले असतील तर 1 वर्षाचा 1 हप्ता केला असेल तर 4 उरतील. पुढच्या 4 वर्षाचे जे हप्ते आहेत तर त्याचं काय, त्याची स्पष्टता सुद्धा या योजनेत होण्याची आवश्यकता आहे. अगदी बरोबर. आपण मुख्यमंत्र्यांना खरं तर संशयाचा फायदा दिला पाहिजे. जेव्हा JR येईल त्यामध्ये ह्या छोट्या छोट्या बाबींचा विचार होईल अशी अपेक्षा आपण धरूया. भाषणामध्ये सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव करता येतो असं नसतं. हा संशयाचा फायदा त्यांना या क्षणी तरी आपण देऊया. पण पुढं बरंच काही आपल्याला बघायचं आहे. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आणि ब्रेकनंतर सध्या ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे कर्जमाफीसाठी आणि त्याविषयी सुद्धा वेगवेगळी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे की यातनं काय काय आपल्याकडनं हे माहिती म्हणून घेणार आहेत आणि त्यात खरंच आपल्याला काही देणार आहेत की नाही, की त्यामुळं आणखीन क्लिष्टता वाढेल, हाही एक मुद्दा आहे. पण पुन्हा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये सरकारवर जी मध्यंतरीच्या काळात ऑनलाईन अर्जाला घेऊन टीका झाली त्यावर ते बोललेले आहेत की ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी करावाच लागेल. त्यासाठी राज्य सरकारनं पुरेशी यंत्रणा ही तयार ठेवलेली आहे. ती का गरजेची आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं KYC करणं गरजेचं आहे कारण 2008 आणि 2009मध्ये जी कर्जमाफी झाली होती तिथं बरेच घोळ असे झाले होते, ते टाळायचे आहेत. म्हणून सगळी
यंत्रणा ही संगणकीकृत असल्यामुळं आपण ऑनलाईन अर्ज भरलाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले तेही बघूया. त्यामुळे हा काही कॉलम काही कठीण नाही आहे. त्यानंतरचा कॉलम काय आहे, तर आपण कुठल्या कॅटेगरीत येतो नुसतं टिक करायचं आहे. म्हणजे 1.5 लाखाच्या कॅटेगरीत येतो की 1.5 लाखापेक्षा जास्त असून 1.5 लाखाची कर्जमाफी म्हणजे OTSच्या कॅटेगरीत येतो, की आपण प्रोत्साहन योजनेमध्ये येतो म्हणजे वेळेवर भरलेला आहे त्या योजनेमध्ये येतो, की 15-16चा आता पुनर्गठित, आता त्याचा मी निर्णय जाहीर केलेलाच आहे त्यामुळे फक्त ती कॅटेगरीज असणार आहे, तेवढं टिक मार्क त्याला करायचं आहे. त्यानंतर संपर्काचा मोबाईल क्रमांक, अर्जदाराचं नाव, स्वाक्षरी किंवा अंगठा, संपला विषय. यापेक्षा जास्त कुठलाही फॉर्म नाही. इतका सोपा फॉर्म आहे की कोणी भरू शकेल. आता याच्यातला दुसरा मुद्दा जो सातत्याने समोर येतोय की तुम्ही ऑनलाईन केलेला आहे मग ती वेबसाईट उघडत नाही, मग हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे. 26,000 आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या. ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल. फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ, एवढंच त्याच्यामध्ये. आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ॲप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय. त्या मोबाईल ॲपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल. त्याचबरोबर माझी तर आपल्याला विनंती आहे, आमदार आहेत आपण, लोक आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करता, हे देखील एक आपलं काम समजून आपण जर मोबाईलवर किंवा साध्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे, ऑनलाईन करता येतो. आपले सरकार ही जी आपली फ्लॅगशिप आपला कार्यक्रम आहे त्याची जी वेबसाईट आहे सरकारची, त्याच्यावर जाऊन आपल्याला भरता येतो. आणि तरीही कुठे जर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन भरा, तो ऑनलाईन करून घेऊ. ऑफलाईन भरला तरी ऑनलाईन करून घेऊ, पण ऑनलाईन अर्ज भरावाच लागेल असं मुख्यमंत्री निक्षून सांगतायत. निरंजन टकले, ऑनलाईन अर्जाचा इतका घोळ झाला आहे की शेतकऱ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत, पण मुख्यमंत्री म्हणतात नाही, प्रश्न असू द्या, ते सगळे सोडू. नाही, हा भारतीय जनता पक्षाच्या इव्हेंट घेण्याच्या जो हव्यास आहे त्याचा हा परिणाम आहे की ही 26,000 केंद्र असतील आणि त्यासाठी हे ऑनलाईनचे फॉर्म भरून घ्यायचे. आणि पुन्हा मोबाईल ॲप येणार आहे आज उद्या. आता मोबाईल ॲपवरती पुन्हा ते बायोमेट्रिक कसं करायचं याचे हे गूढ असणारच आहे. कारण मोबाईल ॲपवरती समजा मी फॉर्म भरून दिला, माझा बायोमेट्रिक डेटा कसा घेणार मोबाईलवरती, आणि तो मी कुठे जाऊन द्यायचा, हा शंका आहेच आहे. म्हणजे पुन्हा मी यांच्या इव्हेंटच्या ठिकाणी हजर राहायचंच आहे या 26,000 केंद्रापैकी कुठेतरी. आता आपण असं गृहीत धरू की फडणवीस शेतकरी आहेत हां, आणि मी फॉर्म भरून घेणारा त्या केंद्रावरचा माणूस आहे, तर मी त्यांचं स्पेलिंग PHADANVIS किंवा PHADANAVIS किंवा FADANVIS किंवा FADANAVIS अशा 4 प्रकारे करू शकतो. आणि बँकेकडे ज्या पद्धतीने माझं नाव लिहिलेलं आहे किंवा त्या कर्जाच्या डिटेल्समध्ये पॅन कार्डवरती, आधार कार्डवरती, आणखीन जे काही यांनी जोडून घेतलेलं आहे त्या सगळ्या याच्यावरती ते जर वेगळ्या पद्धतीने असेल आणि हे नाव मॅच नाही होणार, कारण ही कम्प्युटराईज सिस्टीम आहे. हे प्रोनाऊन्सिएशन मॅच नाही करत, उच्चारण मॅच करून घेणार नाही आहे, हे या पद्धतीने करणार आहेत. अशी किती आडनावं आहेत. ठाकरेच 3-4 वेगवेगळ्या प्रकारे आडनाव लिहिलं जातं. माणिकराव ठाकरे जसं नाव लिहितात त्यांचं तसं उद्धव ठाकरे लिहित नाहीत. तर त्याच्यामुळे या गोष्टीचा खूप मोठा गोंधळ याच्यातून महाराष्ट्रात क्रिएट होणार आहे. पुन्हा मी शेतीचा आत्ता माझा पिरियड चालू आहे, हंगाम सुरू आहे, मी माझ्या शेतीत रोज मला काम करावं लागतं, हे सोडून मी यांच्या इव्हेंटवरती जाऊन हजर राहायचं आणि तो एक इव्हेंट मॅनेजमेंटचा कार्यक्रम फक्त याच्यामधून साध्य करायचा. मला एक सांगावं, KYC 2008-9 साली प्रकारच नव्हता. त्यामुळे 2008-9च्या वेळेला केवळ KYC आत्ता उपलब्ध नाही असं म्हणण्याचं काही कारणच नाही, कारण तेव्हा ते नव्हतंच. आज समजा KYC आहे तर आज ऑलरेडी हे बँकांचे खातेदार आहेत, याचा संपूर्ण KYC डेटा हा बँकांकडे उपलब्ध आहे, यांचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून घेतलेला आहे, याचा संपूर्ण डेटा राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. 3 वर्ष तुम्ही अभ्यासच करत आहात
या संदर्भामधला, जरी दर मंगळवारी राज्य शासनाकडे राज्यभरामधून प्रत्येक जिल्ह्यामधून तालुक्यांमधून डेटा येतो, तरी 3 वर्षे हे अभ्यास करत होते, म्हणजे अवेलेबल डेटा असून सुद्धा. तर ही सर्व इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग KYC, इन्क्लुडिंग त्यांचं डिफॉल्ट किती आहे, त्यांचं 1.5 लाखापर्यंतचे किती आहेत किती नाही आहेत, हे संपूर्ण डेटा राज्य सरकारकडे अवेलेबल आहे. मग हा सर्व डेटा अवेलेबल असताना तुम्हाला हे पुन्हा एकदा फॉर्मचं प्रकार करण्याची वेळ काढूपणा आहे? काही कारण नाही आहे, काहीही कारण नाही आहे. लग्न करायचं झाल्यानंतर तुम्ही लग्नपत्रिका छापा म्हणायला सांगताय लोकांना. लग्न लावायचं असेल तुम्हाला तर 2 जणांची तुमची आणि त्या कर्जदाराची संमती आहे ना, संपला विषय याच्यातला. ही संपूर्ण माहिती असून सुद्धा हा एक अट्टहास करायचा आणि याच्यामध्ये प्रत्येकाला यांच्या दारामध्ये त्या 26,000 केंद्रांवरती हजर करायचं, हे कशासाठी आहे? हे कशासाठी आहे याचं उत्तर आपण उरलेल्या 2 पाहुण्यांकडनं घेणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. खरं तर मुख्यमंत्र्यांचं जे कर्जमाफीवरचं भाषण आहे ना, त्या भाषणातल्या प्रत्येक मुद्द्याचा कीस पाडण्यासारखा हा विषय आहे. पण तरीसुद्धा वसंतराव शिंदे मुख्यमंत्री एका ठिकाणी असं म्हणाले की आम्ही बँकांना सांगितलं की आधी तुमचे हप्ते घ्या मग आमचे पाडा, किंवा असे हप्ते पाडा की आधी तुम्ही तुमचं घ्या आणि मग आमचं घ्या. हा काय घोळ आहे, याच्यात काय चलाकी आहे? ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 1.5 लाखापेक्षा अधिक आहे आणि ज्यांना या 1.5 लाख कर्ज माफीचा फायदा घ्यायचा आहे, त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी योजना दिलेली आहे. आणि ही योजना शेतकऱ्यांना अशी दिली प्रथम की वरचे पैसे तुम्ही भरा 1.5 लाखाच्या वरचे, आणि मग सरकार राहिलेले जे 1.5 लाखाचं कर्ज आहे हे भरणा करेल. जेव्हा अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, शेतकरी संघटनांनी, अनेक तज्ज्ञांनी या संदर्भामध्ये काही मतं व्यक्त केली, त्याला जर हे भरता येत असेल तर थकबाकीदार झाला नसता. बरोबर आहे. पण अशा अवस्थेमध्ये तुम्ही त्याला भरायला सांगता आणि नंतर म्हणून त्यांनी मुदत 31 जुलैपर्यंत त्यांना दिली. म्हणजे कदाचित माझ्याकडं जर 5 लाखाचं कर्ज असेल आणि 1.5 लाखाचा मला फायदा घ्यायचा असेल तर मला 3.5 लाख रुपये भरायला पाहिजे. म्हणजे ते कुठल्या तरी सावकाराकडून भरलं पाहिजे 1.5 लाखाचा फायदा घेण्यासाठी, तर पुन्हा मी कर्जबाजारीच. ही जर परिस्थिती आहे. म्हणून मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवून हा वेगळा विचार केलेला दिसतो आहे. कदाचित असं दिसतंय बँकांना त्यांनी SLBCच्या मिटिंगमध्ये त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की त्यांनी आग्रह धरला आहे की बँकाकडे की ज्या बँकांचं कर्ज शेतकऱ्याकडं 1.5 लाखापेक्षा अधिक आहे त्या कर्जाचे हप्ते पाडून द्यावेत, म्हणजे हे रिशेड्यूल करून द्यावं. आता हे रिशेड्यूल कर्ज जर जिल्हा बँका किंवा व्यापारी बँकांनी करून द्यायचं झालं तर त्या बँकांना काही पैसे येत नाहीत, त्यांचे फक्त खात्याचं नाव बदलेल, ज्याला रिस्ट्रक्चर केलेलं खात्याचं नाव बदलेल. आणि रिस्ट्रक्चर करून दिलं तर सगळ्यात ते महत्त्वाचं बोलले माननीय मुख्यमंत्री महोदय, ते हप्ते तुम्ही पहिले वसूल करून घ्या, मग सरकार तुम्हाला जे कर्जमाफीचे 1.5 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा करेल. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा कालावधी काय त्याच्यात कुठं मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजे हे हप्ते वर्षाचे पाडून द्यायचे, 6 महिन्याचे पाडून द्यायचे की महिन्याला पाडून द्यायचे. तेव्हा अशा पद्धतीनं ही गोष्ट पुन्हा अस्पष्टता यामध्ये दिसून येते. यामध्ये प्रामुख्यानं व्यापारी बँका हप्ते पाडून देण्यासाठी कुठलंही कर्ज रिस्ट्रक्चर करण्यासाठी त्यांना परवानगी रिझर्व्ह बँकेची घ्यावी लागते. कदाचित मुख्यमंत्री महोदय त्यांना परवानगी मिळवूनही देतील, पण त्या संस्थाकडं त्यांना तीच परिस्थिती सहकारी जिल्हा बँकाची. आता जिल्हा बँका जर कर्ज घेण्यासच अपात्र आहेत, पूर्वी हप्ते पाडून दिलेली शेतकऱ्याची कर्ज किंवा निराळ्या संस्थांना रिस्ट्रक्चर करून दिलेली कर्ज, तीच गव्हर्मेंट गॅरंटी असलेली कर्ज वसूल होत नाहीत, तर मला नाही वाटत की जिल्हा मध्यवर्ती बँका की अशा पद्धतीनं हप्ते पाडून देण्यास कबूल होतील. आणि ती परिस्थिती माननीय मुख्यमंत्र्यांना च्या समोर आहे.
मुख्यमंत्र्यांना किंवा या शासनाला खरोखरच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची असेल तर त्यांनी स्ट्रेट वे या निधीची तरतूद करावी आणि 1.5 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करावेत आणि संपूर्ण कर्ज माफ म्हणजे वन टाईम सेटलमेंट योजनेची बोलतोय ना, त्या वन टाईम सेटलमेंटची त्यांनी बँकाकडेच योजना मागावी आणि पैसे भरून द्यावेत. ठीक हाच आहे, एक मार्ग मुद्दे खूप आहेत. खरं तर या कर्जमाफी योजनेसाठी कोण पात्र कोण अपात्र याची जी यादी पुढे आलेली आहे त्यावरून सुद्धा अनेक मागण्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची मागणी आजी माजी सैनिकांच्या बाबतीतली आहे. त्यातली माजी सैनिकांच्या बाबतीत आपण सहानुभूतीपूर्वक विचार करू असं मुख्यमंत्री म्हणालेलेच आहेत. पण आजी सैनिकांचं काय, त्यावरही अनेकांचं काही वेगवेगळं म्हणणं आहे. कारण हा राष्ट्रीयत्वाचा सुद्धा एक मुद्दा आहे. आपले जवान सीमेवरती लढतात, तिथं आपल्या प्राणांचं बलिदान करतात, मग त्यांना या कर्जमाफीमध्ये सामावून घेऊ नये का, असा हा प्रश्न आहे. त्यावर सुद्धा आपल्याला निरंजन टकले यांना बोलतं करायचं आहे, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. निरंजन, आजी सैनिकांचा विषय नाही म्हणजे मला विशेषतः भाजपच्या बाबतीमध्ये हे वाटतं की ते कायम सैनिक, राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम, देशप्रेम या गोष्टी बोलत असतात. आता आधीच्या GRमध्ये जे काही त्यांनी म्हटलेलं होतं निकष होते की 15,000 रुपयापर्यंत पेन्शनपेक्षा जास्त पेन्शन असेल तर कर्जमाफी मिळणार नाही, माजी सैनिक असेल आणि इतकं पेन्शन असेल तर कर्जमाफी मिळणार नाही. आता आजी सैनिकांचाही विषय आहे ना, म्हणजे अशी मी या फॅक्ट फाइंडिंगच्या वेळेला जेव्हा फिरलो होतो त्यावेळेला शिंदे नावाचं गाव आहे चांदवड तालुक्यामध्ये, अतिशय छोटं आहे. सातारा जिल्ह्यात अनेक गावं अशी आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये अशी गावं आहेत, कराडमध्ये आहेत, ज्यांची मुलं ही सैन्यामध्ये CRPFमध्ये आजही जवान म्हणून कामाला आहेत. हे उतार्यावरती त्यांचंही नाव दिसतं. त्या शेतीचा बोजा हा त्यांच्यावरही आहे हे उघड दिसतं. पण तो नोकरीला आहे, आत्ता सर्व्हिंग लष्करामध्ये आहे, तर तो कर्जमाफीला पात्र होत नाही. यांची नावं गावामध्ये येऊन वाचली होती की तुम्ही, त्यावेळेला मी गेलेलो असताना, की तुम्ही याच्यामध्ये पात्र होणार नाही आहात म्हणून. तर हे काय कारण आहे, म्हणजे असा भेद करण्याचं काय कारण आहे? जर तुम्ही असा निकषच कसा येऊ शकतो याच्यामध्ये की अमुक नोकरीमध्ये आहे का, तमुक नोकरीमध्ये आहे का, आणि मग घरामधल्या एकालाच मिळेल वगैरे, या ज्या सगळ्या चर्चा. कारण आत्ता या सगळ्या शंका घ्यायचं कारण आहे कारण अजून पुन्हा शेवटचे अंशतः तत्वतः निकष जे काय असणार आहेत ते अजून प्रसिद्ध व्हायचे. हे सहकार खात्याच्याच पातळीवरती GRचं काम आहे, जसं हे म्हणाले, यांनी शोधून काढला तो मुद्दा. अजून फायनान्स कडून यायचं, वित्त व नियोजन खात्याची मोहर नाही ना. त्याच्यामुळे हे पुन्हा शेवटी याचं चित्र काय असणार आहे ही फार मोठी शंका आहे. आणि म्हणून असा कुठलाही निकष न करता या सर्वांना तुम्ही कर्जमाफी देणार आहात. वेतन आयोगामध्ये जर तुम्ही असं फरक करत नाही, नवरा बायको IAS ऑफिसर्स आहेत, नवरा बायको IAS IPS ऑफिसर्स आहेत, त्यावेळेला तुम्ही असं म्हणणार आहात का की 7th पे कमिशन 7वं वेतन आयोग फक्त एकालाच मिळेल, नवऱ्याला मिळेल बायकोला नाही, किंवा बायकोला मिळेल नवऱ्याला नाही? तर मग एका घरामध्ये एका उतार्यावरती जर 4 जण आहेत तिथं आणि त्यांच्यावर जर तो बोजा दिसतोय तर त्यांना अशी कुठली नोकरी विक्रीची अट न ठेवता त्यांना ती कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्यात निमशासकीय सुद्धा म्हटलंय. त्यामुळे अनेक निमशासकीय संस्थांमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करू, पण कसा करू हे त्यांनी त्याचे डिटेल्स काही या भाषणामध्ये दिलेले नाहीत. प्रश्न अनेक आहेत कारण सरकारला या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरवणी मागण्यांमध्ये 20,000 कोटी रुपयांचीच तरतूद सध्या या कर्जमाफी योजनेसाठी केली गेलेली आहे. सरकार ती हिवाळी अधिवेशनामध्ये आणखीन वाढवेल, पुन्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन येईल, त्यातनंही काही रक्कम दाखवून ही 34,000 कोटी देतो म्हटलं तर सरकारला सहज शक्य आहे. पण 2012चा निकष हा तुम्ही 2009पर्यंत वाढवला. आता पुन्हा त्याच्यात पुनर्गठित शेतकऱ्यांच्या कर्जांचं 10,000 कोटी रुपये वाढणार असं तुम्ही सांगताय. त्यामुळे हा जो क्वांटम आहे हा आता 44,000 कोटी रुपयांपर्यंत जात असेल किंवा त्यापेक्षाही आणखीन वाढत असेल तर तेवढं होईल, तेवढं दायित्व अकाउंटेबिलिटी सरकार खर्च करण्याची दाखवेल का? तेवढे खरंच 34,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खर्च करेल का? यालाही घेऊन अनेकांचे अनेक प्रश्न शंका आहेतच. अनेकांचं तर असं म्हणणं आहे की ही सगळी कर्जमाफी सरकार 20,000 कोटी रुपयांतच बसवेल. मग तसं जर का असेल तर मग अंमलबजावणी कशी होईल हाही मुद्दा आहेच. अनेक वेळा आपल्याला ही चर्चा करावी लागणार आहे. सरकारला वेळोवेळी यातल्या ज्या खाचाखोचा आहे या लक्षात आणून द्याव्या लागणार आहेत. कारण विरोधक प्रत्येक वेळी
प्रश्न उठवतात, आवाज मागतात, त्या आवाजाला दाद देतात सरकार, असं होत नाही. त्यामुळे आपलंही हे काम आहे की जिथं जिथं या खाचाखोचा लक्षात येतील त्या सरकारच्या लक्षात आणून द्यावा लागेल. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. कर्जमाफीवरच्या मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं शेतकऱ्यांचं समाधान होईल का? 75% लोक म्हणतायत नाही, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं कर्जबाजारी शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही किंवा समाधान होणार नाही. आता सरकारनं पुन्हा आत्मपरीक्षण करायला पाहिजे. खरंच शेतकऱ्यांपर्यंत ही कर्जमाफी योजना आम्ही कशी देणार आहोत हे पटवून देण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहे. केवळ मोबाईल ॲप काढून किंवा आपल्या सरकार पोर्टलवरनं माहिती देऊन होणार नाही. खूप कसरत करावी लागणार आहे, खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र. आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक.